Audio Jungle. भाऊसाहेब माणिकराव घनवट, राहणार तांडा खुर्द, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले प्रमुख मागण्या काय काय ते आपल्या सांगा. प्रमुख मागण्या रस्त्यासाठी माझं आमरण उपोषण आहे. मी रस्त्यासाठी फार त्रासलेलो आहे. मी जवळजवळ 10-15-16 वर्षापासून ये झरा मारत आहे. हो, तरी पण मला अजून काही न्याय मिळत नाही. हो, फार माझी रस्त्याची परिस्थिती बिकट झाली. जमीन पडीत पडणार आहे. मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी कसा जातो हे मलाच माहिती आहे. माझ्याजवळ एकतर गाडी नाही, बैल नाही. मी डोक्यावर बी आज पाहून घ्या, मी खताच्या गोण्याने येतो, विचारून घ्या. आज मला फक्त रस्ता मिळावा, न्याय मिळावा या उद्देशाने मी बसलेलो आहे. तरी पण मला साहेबांनी पत्र द्यावं किंवा आदेश द्यावा, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. तिकडे कोण कोण अधिकारी आहेत ते सांगा. तिकडं कुठं हे आपले तहसीलला का, तहसीलदार मॅडम निर्मला ज्योती पवार, अहो मंडल अधिकारी सुनील वाघमारे, मंडल अधिकारी सुनील वाघमारे, मंडल अधिकारी. ही समस्या किती वर्षापासून आहे तुम्हाला? कोण साहेब? हे रोडची ही जवळ 15-16 वर्षापासून माझं, मी तुम्हाला लेखी दाखवतो. मी त्यांच्याकडून नकाशा काढून नेलेला आहे रस्त्याचा, मी तुम्हाला नकाशा दाखवतो. तरी पण माझी एवढे हाल करत आहेत दोन्ही पण शेतकरी समोर. पूर्ण नाव सांगा तुमचं. माझं नाव भाऊसाहेब माणिकराव घनवट. बिनता जितने जमके बोल सकतो उतना माझं जम. नाव नरहरी घनवट. मी राहणार गाव तांड्याचा आहे, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आम्हाला आमचा वाद असं आहे, रस्त्याचा आहे फक्त. आम्हाला वावरात जायला रस्ता नाही, काही नाही. मंडळ अधिकारी आले होते 11 तारखेला, तारीख दिलेली होती किंवा म्हणजे पंचनामा करावं. तर ते म्हणजे एक सांगायचं जर म्हणलं तर म्हणजे आम्हाला इतका प्रॉब्लेम, विकले गेले सगळेच. हे म्हणायला हरकत नाही. आम्हाला वावरात जातासुद्धा येत नाही. प्रशासनाचं काय अपील आहे तुमची? आम्हाला रस्त्याविषयी वंचित ठेवू नये, आम्हाला रस्ता द्यावा ही आमची नम्रतेची विनंती आहे. गावचं पूर्ण नाव सांगा तुमचं. भाऊसाहेब माणिकराव घनवट, राहणार तांडा खुर्द, तांडा तांडा खुर्द, तांडा खोड तालुका पैठण, तालुका. जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तिकडे काही निवेदन वगैरे दिले का हो, तुम्ही? दिलेले आहेत ना सर. कुठे कुठे दिले तुम्ही? आम्ही सगळे ठिकाणी निवेदन दिले, जिथे आपले कलेक्टर ऑफिसला, उपजिल्हा अधिकारी, अधिकाऱ्याला. SDMला, परत सर्व ठिकाणी काय काय आश्वासन दिलं त्यांनी तुम्हाला? आश्वासन. त्यांचं आश्वासन म्हणजे आम्ही सांगतो, मी आश्वासन नाही, मी पत्रच घेऊन इथून उठणार. तोपर्यंत उठणार नाही मी इथून. अहो, मरेपर्यंत उठणार नाही इथून. दिगंबर माणिकराव घनवट, राहणार गाव तांडा खुर्द, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. काय काय समस्या आहे तुमची? आमची समस्या अशी आहे साहेब की आम्हाला शेतीला जायला रस्ताच नाही आहे. शेतकरी जाऊन नाही देत आम्हाला. एवढी समस्या आहे आमची की आम्हाला चिखल पाणी म्हणजे जाऊनच देत नाही. काठी करून देत नाही, काही नाही. तर आम्हाला एवढीच विनंती आहे की आम्हाला रस्ता मोकळा रस्ता करून द्या. मोकळा.